सर्वसाधारण महिला आहेत त्यांचे फार हाल होतात. जे बिल्डिंगवाले वगैरे आहेत ती टँकरनं वगैरे पाणी मागून स्वतःची पाण्याची पूर्तता करतात, पण जे वैयक्तिक एक सिंगल जी घरं असतात त्या लोकांना पाण्याचा फार प्रॉब्लेम पडतो. कोल्हापूर नगरी ही 7 नद्यांनी वेढलेली होती. तर 7 नद्या आपल्याला पंचगंगेच्या 5 नद्या माहीत आहेत, त्याच्याशिवाय 7 नद्या कोल्हापुरात होत्या असं म्हटलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. नमस्कार, मी सुधाकर काशीद, निवासी संपादक तरुण भारत कोल्हापूर. हे राऊंड टेबल आमचा जो आहे हा असा उपक्रम आहे की जे जवळजवळ हा 65वा 63 होता. 64 अशा वेगवेगळ्या विषयावरची आम्ही चर्चा घेतल्या. म्हणजे कोल्हापुरात जे काही ताजं आहे, राज्यात काय ताजं आहे घडतंय ते बातमी रूपात तर सगळीकडे येतच, पण त्या क्षेत्रातल्या माणसांना आम्ही लगेच बोलवतो. आता पाणी टंचाईचं आलेलं आहे, तर पाण्यासाठी काम करणारी तुम्ही सगळी मंडळी आहे, तुम्हाला बोलवलेलं आहे. पाणी कसं जपायचं व्याख्यान खूप जण देतात, प्रॅक्टिकली ज्यांनी केलेलं आहे त्यांनाच आम्ही बोलवतो आणि त्याच्यावर चर्चा. कोल्हापुरातली गुन्हेगारी, कोल्हापुरातलं एक गांजाचं वाढलेलं प्रमाण, गुटख्याचं सगळं जे प्रमाण, त्याच्यावर अशा वेगवेगळ्या चर्चा घडवून आणल्या. त्यातल्या अधिकाऱ्यांना बोलवतो आपण. आज इथं पाटबंधारे विभागाचे पारकर सर म्हणून येणार होते राधानगरीचे. ते प्रत्यक्ष सांगणार होते की आमची काय धावपळ सुरू असते पावसाळ्यापूर्वी आणि महापूर आल्यानंतर ते दरवाजे उघडताना, ते सगळं सांगतो म्हणाले होते. या निमित्तानं सगळ्यांना ऐकायला मिळालं असतं, वाचकांना कळालं असतं. पण त्यांची थोडी काही तांत्रिक अडचण झाली परवानगीची, त्यामुळे ते थांबले, नंतर येतो असं म्हणाले. आणि महापालिकेचे अधिकारी कोर्टात तारीख आहे त्यांची, ते हजर लावतो आणि मी येतो म्हटले, तुम्ही सुरू करा, काय अडचण नाही. तर ही आजची जी चर्चा आहे, गेले आठवडा 15 दिवस कोल्हापूर पाणी करत आहे. एकीकडं खूप आपण गौरव करतो आपल्या कोल्हापूरचा की तळ्यांचं शहर, विहिरींचं शहर, भरपूर इथं पाणी आहे वगैरे असं बोलतो, पण प्रत्यक्ष वास्तवात काय घडायला लागलंय आपण बघायला लागलेलं आहे. एक दिवस आड पाणी द्यायची या कोल्हापूर, ही पहिल्यांदाच आलं असं नाही, सुरूच आहे अशा पद्धतीचं. पण एकदा या सगळ्या परिस्थितीचा किंवा हे का उद्भवलं, कसं उद्भवलं, याच्यावर उपाय काय, या संदर्भातली चर्चा करायसाठी सगळ्यात तुम्हाला बोलवलं. आणि तुम्ही म्हणजे कसं आहे माणसं, प्रत्यक्षात ते कृतीत उतरवून दाखवता, नुसतं बोलून बाजूला गेलाय असं टाळ्या घेऊन असं नाही आहे. आता देवलापूरकरांचं आहे, आटले मॅडमांचं आहे. गृहिणींना जे काय होत असेल ते वेगळंच असेल, म्हणजे आपल्याला कधी त्याची गणतीच करत नाही. तुमच्याशी बोलता तर म्हणजे हे यांना तर आम्ही अगदी अचानक बोलवलं. हे कोल्हापुरातल्या ह्या पांजरपोळ म्हणून संस्था आहे, 350 जनावरं तिथं भटकी नको असलेली, म्हणजे वृद्ध झालेली घरात तिथं सोडलेली आहेत. आपण एक दिवस पाणी आड समजू शकू, कदाचित सहनही करू, पण हे प्राण्यांना म्हणणार आहेत काय, तुला आज 2 बारड्या काय मी म्हैशीला एखाद्या म्हणतील का, 2च बारड्या, पाणी टंचाई आहे, एकच देतो. तर हे कसे धडपडत असतात ही सगळी मंडळी. त्यानंतर देवलापूरकर सरांनी आणि आटले परिवारानं जे काय केलेलं आहे, फक्त पावसाचं पाणी पिण्यासाठी गेले 26-27 वर्षे वापरतात. एक अजब, आज प्रतिक्रियातले शब्द जर ऐकले तर एकापेक्षा एक वेगळा शब्द आहे याच्या संदर्भातला. आपल्याला लोकांना माहीत होतं ते, म्हणजे आपल्या फील्डमधल्या आमच्यानं माहीत होतं, पण सर्वसामान्य अगदी तळातला माणूस देखील आज हे झाला, अचंबित झाल्यासारख्या त्या प्रतिक्रिया आहेत. तर तुम्ही तुमचे अनुभव सांगा, तुम्हाला एखादी सूचना वाटली तर सांगा. आणि पूर्ण संवादात्मक अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे, तो इथं रेकॉर्ड होतो. आमचं सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यावरून तो प्रसारित होतो. आणि उद्याच्या अंकात तर या राऊंड टेबलची ही बातमी असते, असं त्याचं स्वरूप असतं. म्हणजे जेणेकरून वाचकांच्या पर्यंत, तळागाळापर्यंत ते सगळं गेलं पाहिजे, अशासाठीचं हे आहे. ताई, तुम्ही सांगा की एक दिवस पाणी आड वगैरे घोषणा करायला ठीक आहे आपल्या इथं, तर ह्या पाण्याची कुटुंबात, म्हणजे एक साधारण 5-6 माणसाचं कुटुंब असलं तर तुम्हाला काय कसरत करावी लागते आणि तुमच्या अपेक्षा महापालिकेकडून काय आहेत? मी सौ गीतांजली गुरुनाथ पेडणेकर, भेंडेगेली माधव रोड इथून येते. सध्या जो पाण्याचा विषय चालू आहे ते 2 दिवसांनी आड, 3 दिवसांनी आड झाले, गेले 15 दिवस आम्ही त्याच्यासाठी धडपडतोय. आणि जे आम्ही म्हणजे गृहिणी आहेत, जे सर्वसाधारण महिला आहेत त्यांचे फार हाल होतात. जे बिल्डिंगवाले वगैरे आहेत ती टँकरनं वगैरे पाणी मागून स्वतःची पाण्याची पूर्तता करतात, पण जे वैयक्तिक एक सिंगल जी घरं असतात त्या लोकांना पाण्याचा फार प्रॉब्लेम पडतो. त्याच्यात आणि परत ते सर्व्हिसला वगैरे जाणार असले, ते सकाळी त्या पाण्याची टायमिंग आणि परत स्वतःचा संसार सांभाळायची ती जबाबदारी, ह्यातून सगळी ती ओढाताण होत असते. अशा महिलांसाठी म्हणजे एक नियोजन परफेक्ट असावं. एवढं आपल्या म्हणजे कोल्हापूर नगरीला 5 नद्यांचं पाणी येतं,
तरी आपल्याकडं एवढी कमतरता का भासते हे मला सांगायचं होतं. आणि बऱ्यापैकी मी जिथं राहतो तिथं आमचे जे बिल्डिंग बांधून झालं, जे आम्ही तळ म्हणजे बेसमेंट वगैरे असं काढलं, त्याच्यात एवढं पाणी वाहून जातं की आम्हाला त्या पाण्यासाठी सेपरेट मोटार लावावी लागली ते पाणी उपसा करण्यासाठी. त्याचं नियोजन काही नसतं. परत ते पाणी बंद करण्यासाठी आम्हाला त्याचं परत पैसे खर्च करून पाणी बंद करावं लागलं. एवढी चांगली सुविधा असताना सुद्धा कोल्हापूर आपलं मागं का? असं म्हणजे नियोजनात काहीतरी बदल झाला पाहिजे असं. आणि एवढ्या आता वैयक्तिक आता ज्यांचे हे पाण्याचं आपण बोरिंग मशीन आहे, जी लोक ठराविक लोक वापर करतात, जी लोक वापरच करत नाहीत, अशा वेळी ज्या गरजू लोकांना त्यांची गरज असते, अशा वेळी ह्या लोकांनी आपले वैयक्तिक जे हे बोर मारलेले आहेत हे लोकांसाठी खुले करावेत. म्हणजे बऱ्यापैकी कुठेतरी एक 10% 15% का असेना, तेवढ्या गल्लीपुरतं का असेना, आपण ती लोक तेवढे ऍडजस्टमेंट करू शकतो अशा अडचणीच्या काळात. ह्या अडचणीतून थोडंसं आपल्याला त्यातनं पावसाच्या अभावी बाहेर पडता येईल असं. आणि तुमचा भेंडेगल्ली भाग म्हणजे कोल्हापूरचा जुना भाग, तर तुमच्या भागात जुन्या विहिरी आणि काही ठिकाणी आहेत काळाच्या ओघात मुजवलेल्या आहेत असं काही? साहेब आमच्या इथं तरी माझ्या स्वतःच्या पतसंस्थेच्या बिल्डिंगचं पाणी पूर्णपणे आम्ही स्वतः आता बंद करून घेतलेलं आहे. एवढं वाहत होतं की ते सगळं पूर्ण आम्ही गटरात सोडून सगळं वाया घालत होतो. त्याच्या पुढं 2-3 बिल्डिंग अशा माझ्या समोर आहेत की त्यांचं पाणी कंटिन्यू. तुम्ही एखाद्या वेळेस आमच्या पावसाच्या टायमाला एक फेरी मारा आमच्या गल्लीतून की तुम्हाला बाहेर मोटारी पाणी सोडणाऱ्या किती सापडतात त्याचा तुम्हाला अंदाज येईल. म्हणजे अतिरिक्त पाणी असं सोडलेलं आहे गटरामध्ये. आणि आता पावसामध्ये तरी पूर्ण आमचे दुकान गाडे तरी पूर्ण 10 फूट 15 फूट असे वर येतात. मग ह्या लोकांनी थोडंसं शासनाने वगैरे हे असं पाणी वाया जाते त्याची काहीतरी थोडी जबाबदारी घेऊन किंवा आहे बऱ्यापैकी मला वाटते पाण्याचं आपण हे असं पाणी म्हणायची गरजही वाटणार नाही कोल्हापूर अशा ठिकाणी तरी की विहिरी वगैरे एवढ्या चांगल्या आहेत, त्याचा उपयोग होत नसेल पिण्यासाठी वगैरे, पण बाकीच्या कामासाठी तर त्याचा आपण उपयोग करू शकतो ना. बाथरूम खर्चासाठी म्हणजे कपडे वगैरे बाकीचे जे किरकोळ काम आहेत अशासाठी तरी आपण त्याचा फार उपयोग करू शकतो. त्यामुळे येणेकरून टँकर विंटर हे सर्वसाधारण लोकांना परवडणारे नसेल, ह्या लोकांना थोडंसं ऍडजस्टमेंट होऊन जाईल. म्हणजे पाणी इतकं निसर्गानं आपल्याला दिलेलं आहे त्याचा आपण उपयोग करत नाही व्यवस्थित. त्या पुन्हा त्यांना उमाळे यावेत किंवा त्याचं पुनर्भरण. सर उमाळे एवढे आहेत की नाही आमच्याकडे की ते कॉन्ट्रॅक्ट टाकून सुद्धा बंद होत नाहीत. तरी पण आम्ही पाणी ते एवढं थांबवतो की इंजिनियरला त्याच्या अंदाजीना झालंय हे पाणी थांबवते कुठं आणि सुरुवात परत कुठून होते असं व्हायला लागलेलं आहे की इकडनं थांबवलं की ते दुसरीकडनं साईट मारतं. म्हणजे थांबवायचे तरी किती थांबवायचे असाही प्रश्न आहे सर. तुम्हाला मग जर माझा खरोखरच अनुभव घ्यायचा तर माझ्या संस्थेला एकदा भेट द्या, तुम्हाला खालचा पाण्याचा परिसर तुम्हाला स्वतः बघायला मिळेल. वहिनी हा फक्त तुमचा असा संस्थेचा किंवा तुमचा प्रश्न नाही, हा आपण कोल्हापूरचा मी माझा स्वतःचा बघितलेला सर तो अनुभव सांगितला. कोल्हापूरच ते हे आहे नैसर्गिक किती दिले आपल्याला आणि आपण कसं ते वाया घालवा लावले याचं हे उदाहरण आहे. नाही एक दिवस पाणी आड केलंय तर ते काय त्यांच्याकडे असतं तर त्यांनी सोडलंच असतं, त्याच्याबद्दल नाही. पण हे त्यांच्या हातात बऱ्यापैकी आहे शासनाच्या. त्यांनी नियोजन हे काय होतात लोक पावसाळा पाणी संपायला लागले की लोक परत सगळी जागा होतात. हे महापुराचं एवढं पाणी वाया वगैरे जातं त्याचं नियोजन झालं पाहिजे होतं. ते कुठेतरी साठा सेपरेट केला पाहिजे की येणेकरून आपल्याला मे मध्ये जुलैपर्यंत जर पाऊस नाही आला तर ह्या पाण्याचा उपयोग कर आपल्या शहरवासींना कसा होईल ह्याचं त्यांनी नियोजन पहिलंच करून ठेवलं. हे सर काय होतंय ह्यांना जाग लगेच येते की पाणी संपायला लागलं की हे सगळीकडे परत चालू करतात की आता पाणी संपायला 2 दिवसांना आड्या 3 दिवसांना आड्या. हे सर्वजण म्हणजे समाजाच्या लोकांशी भावनिक खेळ खेळतात हे लोक पाण्याच्या दृष्टिकोनात. सगळं आहे नियोजन. मे महिन्यापर्यंत काही नाही. जर सर मी आता राहते 75 पायऱ्या चढून मला वर माझ्या घरी जायला लागतं. माझ्या घरी लिफ्ट नाही काय नाही. पाणी नाही आले की सर मोटरनं तर पाणी फोर्स नसल्यामुळे खाल्लं पाणी 70 पायऱ्या चढून घेऊन जावं लागतं मला. माझं वैयक्तिक आहे 70 पायऱ्या माझ्या आहेतच आणि खाल्लं 2-2 कळशा घेऊन मला वर जावं लागतं. नमस्कार, मी सुखदा आठले, डॉक्टर सुभाष आठले यांची सून. आणि आम्ही त्यांना घरामध्ये दादा असं म्हणायचो. मागच्याच वर्षी नुकतंच त्यांचं दुःखद निधन झालं. पण आज कोल्हापूरचे काही सामाजिक प्रश्न असतील किंवा काही वेगळं काही काम असेल तर आवर्जून डॉक्टर सुभाष आठले यांचं नाव घेतलं जातं. खरं तर
त्यांचं एक पुस्तक पण मी आज इथे सरांना दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि आज कोल्हापूरमध्ये चाललेला हा पाणी प्रश्न, एक दिवसाआड पाणी येतंय आणि मग जे काही नियोजन आणि जे काय सगळ्या कुटुंबाची, त्यानंतर अनेक लोकांची, मग प्राण्यांची असेल, पक्ष्यांची असेल आणि इतर लोकांचं असेल, हे जे काही थोडंसं प्लॅनिंग सुरू होतं आणि तिथून सगळे प्रश्न निर्माण व्हायला लागतात. 27 वर्षांपूर्वी, जवळजवळ 27-28 वर्षांपूर्वी डॉक्टर सुभाष आठलेंनी हा प्रयोग आमच्या घरामध्ये केलेला होता. नागाळ पार्कमध्ये आमचं घर आहे. आणि दादांना कुठली गोष्ट असली की त्या प्रश्नाच्या शेवटपर्यंत जायचं आणि कमीत कमी गोष्टींमध्ये एखादी गोष्ट आपल्याला कशी चांगल्या पद्धतीने करता येईल, मग त्याच्यासाठी खूप पैसा लागतोय किंवा काय, असा त्याचा विचार न करता अगदी घरगुती गोष्टींमधनं आपल्याला काय करता येईल असा नेहमीच त्यांचा हे असायचा. ते स्वतः निसर्गप्रेमी पण होते. या माध्यमातून त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. पण जेव्हा हा प्रश्न तेव्हा होता की नाही हे मला फारसं आठवत नाही आहे. पण मग दादांनी असा विचार केला की आपण पावसाचं पाणी साठवलं. आमच्या घरी बोर होती आणि कालांतरानं उन्हाळा जवळ आला की बोरला पाणी कमी यायचं, तर मग आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामधला त्यांचा अभ्यास होता, लोकांशी बोलणं असेल किंवा कुणाचे तरी जे त्यातले एक्सपर्ट आहेत त्यांचं मत जाणून घेणं आणि आपल्याला काय पद्धतीने काम करता येईल याचा विचार ते कायमच करायचे. याच्यामध्ये त्यांनी 2 पद्धतीने काम केलेलं होतं. एक म्हणजे मगाशी सर म्हणाले तसं आम्ही पावसाचं पाणी पिण्याकरता वापरायचो. टेरेसवर अशी एक पन्हळ दादांनी उभी केलेली होती. त्या पन्हळीमध्ये जे सुरुवातीला थोडंसं घाण पाणी येतं ते काढून टाकायचे आणि सिमेंटच्या चक्क 1000-2000 लिटरच्या टाक्या आमच्या टेरेसवर होत्या. आणि मग तरीसुद्धा छोटंसं काही ना काहीतरी कण येणार किंवा काय, तर घरामध्ये आपल्याला पूर्वीच्या काळांमध्ये अशा नॉयलॉनच्या मच्छरदाणी असायची. तर त्या मच्छरदाणीचं जुनं एखादा तुकडा ते बरोबर त्या जी टाकी असते त्याच्या मापाने ते काढायचे. त्याच्यामध्ये ते सगळं पाणी, कुठली त्याच्यामध्ये घाण त्या पाण्यामध्ये पडायची नाही. आणि नंतर सूर्यप्रकाशाशी पण संपर्क येऊ नये की जिथून जंतू वाढण्याला आपल्याला हे असू शकतो, म्हणून ते बंद करायचे. आणि मग खालच्या बाजूला एक नळ असायचा आणि त्या नळातून आम्ही ते पाणी घागरीमध्ये किंवा छोट्या भांड्यांमध्ये घ्यायचो. आणखी ते पाणी आम्ही अनेक महिने प्यायण्यासाठी वापरायचो. सांगायचा मुद्दा असा की कुठल्याही प्रकारचा फिल्टर, आज आपण RO वॉटर प्या आणि काय प्या, अशा अनेक गोष्टी करत असतो. ते चूक का बरोबर हा याच्यामधला मुद्दा नाही आहे. पण 27 वर्षांपूर्वी आमच्या फॅमिलीमध्ये हा प्रयोग केला गेला आणि घरातली अगदी छोटी मुलं सुद्धा ते पाणी पित होते. स्वतः डॉक्टर तर खूप सगळ्या गोष्टींविषयी त्यांची काळजी असायची. अनेक गोष्टींमधला त्यांचा अभ्यास असल्यामुळं त्यांनी कधीही घरातल्या छोट्या मुलांना किंवा घरामधल्या मोठ्यांना सुद्धा सांगितलं नाही की हे पाणी अजून काहीतरी करा, उकळा, त्यात तुरटी फिरवा, असं कधीही आमच्या घरामध्ये केलं गेलं नाही. आणि त्या पाण्याचा आम्हाला कधी त्राससुद्धा झाला नाही. म्हणजे निसर्ग आपल्याला इतकं खरं तर भरभरून देतो. आणि मला आजही आठवतं ते पाणी अतिशय टेस्टी लागायचं. म्हणजे त्या पाण्याची जी चव आहे ना, ते आज तुम्ही कुठलंही वेगळ्या म्हणजे RO वॉटर किंवा काही त्याचं अगदी कौतुक करून त्या पाण्याचं आपण जे करतो त्याहीपेक्षा ते पाणी अतिशय चवदार लागायचं, हे मला अजूनही आठवतं. आणि दुसरा भाग की पिण्याच्या पाण्यासाठी ही एक गोष्ट होती. आणि जे आमचं बोर होतं तिथून सुद्धा त्यांनी ते बोर खालच्या बाजूला होतं आणि मग टेरेसवरचं पाणी त्या बोरमध्ये पण पुनर्भरण केलं जायचं आणि ते पाणी आम्हाला पुढे, म्हणजे मला आठवते तर अनेक वर्ष आमच्याकडं कॉर्पोरेशनचं पाणीच नव्हतं आम्ही घेतलेलं. इतकं ते सगळं पुरलं जायचं. कालांतराने ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा कमी झाल्या. आजूबाजूला लोकांनी बोर खणले गेले, त्यामुळं ते बोरमधलं पाणी कमी झालं. पण आजही कुटुंबातली लोकं हे सगळं करण्यासाठी प्रयत्न करतात. अभिमान इतकाच वाटतो की काहीही माहिती नसताना स्वतःच्या एका मनामध्ये गोष्टी येणं, आणखी निसर्गासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, निसर्ग आपल्याला भरभरून देतो, तर आपणही त्याचा उपयोग केला तर अख्ख्या कुटुंबासाठी त्याचा फायदा होतो. हा कुठंतरी एक आदर्श डॉक्टर सुभाष आठलेंनी 27 वर्षांपूर्वी घालून दिला असं मला वाटतं. हे ज्यावेळेला लोक विचारतात
हां. पटतं लोकांना पहिलं ॲक्च्युली लोकांना पटायचं नाहीच खरं तर. पण जेव्हा मला आठवते त्यावेळेला त्याचं एक कौतुक पण होतं डॉक्टरांनी केल्यामुळं, आणि लोक खूप यायचे. म्हणजे आजही मला अनेक लोक सांगतात की आम्ही तुमच्या घरी येऊन गेलोय. का तर रेन वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजे तेव्हा तो शब्द किंवा ती संकल्पनाच इतकी नव्यानी होती, तरीसुद्धा लोक यायचे. गंमत म्हणजे अनेक शाळातली मुलंही येऊन ते बघायला यायचं की काय प्रोजेक्ट केला आहे डॉक्टरांनी, आणि मग आपल्याला काही करता येईल का, तिथून पुढे काही झालं आहे असं आम्हाला अनेक वर्षात एक आपले देवलापूरकर सरांनी ते त्यांच्या घरी केलं, आणखी ते जास्त त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. पण परत म्हणजे लोक म्हणतात खूप छान छान आहे, पण प्रत्यक्ष कृती मात्र आपल्याला आपण तेवढी केली जात नाही. ती खरं तर कृती करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आज आपल्याला संकल्पना सगळ्या पटतात, आपण खूप छानही म्हणतो, पण तर तेवढ्यापुरतं होतं. शेवटी कसं असतं की कुठल्याही गोष्टीची कृती जेव्हा आपण करतो तेव्हा तर खऱ्या अर्थानं त्या संकल्पनेला एक चांगलं आपण दिशा देतो असं मला वाटतं. मी दीपक देवलापूरकर. गेले महिनाभर पाणी नाही पाणी नाही पाणी नाही म्हणून आता ओरड चालू आहे. नद्या कोरड्या पडत चाललेल्या आहेत आणि एक दिवस आड पाणी, काही ठिकाणी 4 दिवस आड पाणी, हे चालू आहे. पण मला नवल वाटतं की आपल्या हातामध्ये याच्यावर सोल्युशन असून शासनावर का अवलंबून राहतो आपण. म्हणजे आपण असं ठरवतो की आपल्याला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे. हा कन्सेप्ट किंवा हा समज आता मोडून काढला पाहिजे आपल्याला. सरकार देखील कुठून देणार पाणी. समजा आता अल निनो आहे आणि त्यामुळं मान्सून लांबला आहे, आणि जरी मान्सून चालू झाला आता सुरुवात होते, पण तो पाऊस पुरेसा पडेल याची गॅरंटी देता येत नाही. आणि समजा 42% अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे जर पाऊस पडला तर आत्ताच्या पेक्षा देखील पुढच्या जानेवारी महिन्यापासून भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे. मग शासन देखील कुठून देणार पाणी. तलावामध्ये पाहिजे, नदीमध्ये पाहिजे, धरणामध्ये पाणी पाहिजे, आणि तिथंच जर नसलं तर ते पाणी आपल्याला मिळणार नाही आहे. आणि हा धोका ह्या वर्षापुरताच असेल असं नाही, पुढच्या भविष्य काळामध्ये. कारण ग्लोबल वॉर्मिंग हा जो काही प्रश्न आहे, या ग्लोबल वॉर्मिंगमुळे टोकाचं हवामान आता भोगावं लागतं. कारण उष्णता वाढली तरी एवढी वाढते की लोक होरपळून मरतील, थंडी वाढली तरी एवढी वाढते की लोक काकडून मरतील, पाऊस पडला तर एवढा पडेल की जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल. कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळं पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणामध्ये होईल, मोठ्या प्रमाणामध्ये ढगात रूपांतर होईल. मात्र तो जो पाऊस आहे तो एकाच ठिकाणी पडेल. एखाद्या पिशवीत सामान गच्च भरलं तरी पिशवी फाटेल आणि एकाच ठिकाणी सामान पडेल आणि ती पिशवी रिकामी होईल. तसं ते ढग रिकामी होतील आणि जिथं पाहिजे तिथं पाऊस पडणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जे काही टोकाचं हवामान हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे होतं, आणि हे ग्लोबल वॉर्मिंग हे गतीनं वाढतं, म्हणजे हे वाढतच जाणार आहे. पण याला कारणीभूत काय आहे. ग्लोबल वॉर्मिंग कशामुळं. ग्लोबल वॉर्मिंग पूर्णपणे थांबणार नाहीच, परंतु त्याची तीव्रता कमी करणं आपल्या हातात आहे. आणि त्याच्यावर होणारे दुष्परिणाम आहेत त्याला कसं फेस व्हावं हे देखील आपल्या हातात आहे. याचा विचार जर थोडंसं कल्पकता लढवून, जरा बुद्धी वापरून थोडं जर केलं तर आपण आपल्या प्रश्नावर मात करू शकतो. हा प्रयत्न आम्ही आमच्याकडं केला आहे. म्हणजे डॉक्टर आठलेंचीच प्रेरणा घेऊन आम्ही हे चालू केलं, कारण ते माझे गुरुच आहेत. मी देखील केले, अनेक लोक बघून जातात, परंतु खेद ह्याचाच वाटतो की छान छान म्हणतात आणि प्रत्यक्षात कोणी केले याची फीडबॅक माझ्या कानावर येत नाही. कदाचित आता ही जी परिस्थिती आता उद्भवली पाण्याच्या बाबतीतली, ही थोडी आणखी लांबली आणि महिनाभर पाण्याचा पुरवठाच जर झाला नाही, दुर्दैवानं असं होऊ नये, परंतु विचार करावा असा वाटतो, त्यावेळेला मात्र लोक जागा होतील आणि हे करायला चालू करतील. मध्यंतरी मराठवाड्याला पाऊस नव्हता, दुष्काळ पडला, त्यावेळेला लातूरला रेल्वे वॅगनने पाण्याचा पुरवठा केला. एका गावाला केला, पण बाकीच्या गावांचं काय हा प्रश्नच आहे. पण मला असं वाटतं की
एका गावाला पाणी पुरवठा केला, परंतु याच्याऐवजी जर मराठवाड्याच्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांच्यासाठी म्हणून जर रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं हे जर ज्ञान दिलं असतं आणि थोडीफार मदत केली असती, वाटल्यास ते कर्ज रूपाने पुन्हा परत त्यांनी जरी केलं तर, आणि ह्याला काय पैसे फार खर्च होतो असंही नाही आहे, पण अशा पद्धतीने केलं तर कुणालाही पाण्यासाठी कुणाकडे भीक मागायची पाळी येणार नाही. तर आम्ही जे केलेलं आहे, तर धो जो पाऊस पडतो आपल्या छपरावर आणि जमिनीवर पडल्यानंतर घाण गोळा करून नंतर मग आपण पितो, त्याच्याऐवजी आपण अंतराळी झेललं तर आणि ते प्यायला चालू केलं तर, आणि साधं सोपं म्हणजे ह्याला काय फार विचार करायची गरज नाही. पण आम्ही मुलांना जरा वेगळ्या पद्धतीनं जाणीव करून देण्यासाठी सांगतो की आपण जे पाणी पितो ते कसलं पितो. समजा आता अगदी पाणी पाऊस पडायला लागलाय आणि आपल्याला पाणी मिळायला लागले आणि पुन्हा आपण हे सगळे विसरणार आणि जे आहे ते पाणी चालू करणार, पण जे पितो ते देखील चांगलं आहे का. त्यामुळे मुलांना जरा वेगळ्या पद्धतीनं, आता हे तुमच्या ह्याच्यामध्ये रेकॉर्डला कसं वाटेल हे मला माहीत नाही, पण मी सांगून टाकतो. मी मुलांना प्रयोग करायला सांगतो की गटारातलं पाणी आणा, तांब्याभर ते फडक्यानं गाळा आणि त्याच्यात TCL पावडर टाका, क्लोरीन पावडर टाका, ते ढवळा आणि प्या. असं म्हटलं तर मुलं कबूल होतील का. मुलं कबूल होणार नाहीत, कारण समोर घडते म्हणून पित नाहीत. रोज माघारी घडते त्याचं काय. आज अक्षरशः लाखो लोकांच्या संडाचं पाणी अगोदर आपल्या ह्याच्यातून बाहेर ओढ्या गटारीत जातं, मग ओढ्यात जातं, मग नदीत जातं, मग त्या टाकीत येतं. आपल्याकडे फिल्ट्रेशन व्यवस्थित होत नाही, फक्त क्लोरिनेशन केलं जातं, ढवळलं जातं, पाईपमधून येतं, शुद्ध समजतो आणि पितो. म्हणजे प्रत्यक्षात काय पितो, लाखो लोकांच्या संडासचं पाणी पितो, ज्या पाण्यामध्ये कुत्र्यांची घाण असते, डुकरांची घाण असते, गाई म्हशी बैल यांचं शेण आणि मूत्र त्याच्यात असतं, कीटकनाशकं शेतात फवारलेली असतात ती त्याच्यामध्ये असतात, कारखान्याने सोडलेली विषारी रसायनं आणि प्रेतं सडलेली पण त्या पाण्यामध्ये असतात. कारण ओढ्यामध्ये नदीमध्ये अनेक जनावरं मरत असतात, ते जनावरं मरतात, त्याचे तुकडे होतात, ते कुजतात आणि कुजलेलं पाणी त्या पिण्याच्या पाण्यातून आपल्या पोटामध्ये जात असतं. काय होतं, आपण मेंदूला बधीर करतो. डॉक्टर लोक जसं ऑपरेशन करताना वेदना होऊ नयेत म्हणून अवयवाला बधीर करतात, मग ऑपरेशन करतात. तसं आपण असा कधी विचार करतो का की माझ्यासमोर ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये एका TB झालेल्या माणसानं थुंकलेलं आहे असं समजून आपण कधी पित नाही. कुणाचे का असू दे घाण, तर आपण ते डोळे झाकून पित असतो. मेंदूला वेदना दिल्या पाहिजेत. आम्ही मेंदूला वेदना दिला आणि हे पावसाचं पाणी साठवून प्यायला आणि स्वयंपाकाला वापरायला चालू केलं. अनेक लोक शंका व्यक्त करतात, अहो किती लागतं आपल्याला पाणी आणि तुम्ही कसं काय एवढं कसं काय साठवताय. साधं सोपं असं गणित आहे की एका दिवसाला एका व्यक्तीला 3 ते 4 लिटर पाणी प्यायला आणि स्वयंपाकाला लागतं. आपल्याला महत्त्व कशाचं आहे, तर पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी जे आपण पोटामध्ये घेतो. बाकी कपडे धुवायला, भांडी घासायला वगैरे खर्चाचं पाणी वापरायला काय हरकत नाही. आणि हे देखील पाणी वापरायचा कधी अधिकार आहे, 140 लिटर पाणी एकूणच सरासरी रोजचं प्रत्येक व्यक्तीला लागतं. 140 लिटर तुम्ही जर पाणी वापरत असाल तर हे तुम्ही कुठलं वापरताय, निसर्गाचं. पण हे वापरायचा कधी अधिकार असेल तर तेवढं पाणी तुम्हाला परत दिलं पाहिजे निसर्गाला, तरच हे आहे. बँक काय करते, बँक काय तुम्हाला फुकट पैसे देणार नाही, तुम्ही पुन्हा परत फेडले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला ते करावं लागेल. आता पिण्याच्या बाबतीत 3 ते 4 लिटर, 5 माणसाचं कोट असेल तर 15 ते 20 लिटर. आपल्याकडे जूनपासून ऑक्टोबरपर्यंत पाऊस असतो, म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जरी आपण पाणी काढलं तर सरा पाऊस पडत असल्यामुळे ते टाकीत पाणी भरत असतं. याचा अर्थ ऑक्टोबर टाकी भरलेली मिळते. म्हणजे उरलेल्या 200 दिवसासाठी सरासरी आपल्याला पाणी साठवायला पाहिजे. 200 गुणिले 15 ते 20 म्हणजे 3 ते 4,000 लिटर. एक पावणा धरला तर 5,000 लिटर. मग 5,000 लिटर टाकी बांधायची म्हटल्यानंतर कुणीही बांधायला काहीच हरकत नाही, म्हणजे इतकं ते सोपं आहे. अगदी प्लॅस्टिकची टाकी वापरा किंवा अंडरग्राऊंड टाकी. आम्ही काय केलेलं आहे की वरचं आमच्या घरी संपूर्णपणे सोलरची वीज आहे, त्यामुळे सोलरसाठी म्हणजे त्या प्लेट्स लावलेले आहेत. एका बाजूला प्लेट्स दक्षिणेकडच्या बाजूने असते आणि उत्तरेकडच्या बाजूने खापरी लावलेले, म्हणजे माझं आपोआप शेड झालं. या सगळे शेडवरचं पाणी म्हणजे सोलर प्लेट आणि खापरीवरचं पाणी हे सगळं एका पावडणीतून कलेक्ट केले आणि वर 1,000 लिटरच्या 2 टाक्या आहेत. त्यामध्ये एक बारडी, त्या बारडीमध्ये पुन्हा फिल्टर वापरला आहे आणि फिल्टर वापरून ते आम्ही घालतो. 2 प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे. कचरा जाऊ नये, कारण कचरा गेला की कचरा कुजतो आणि पाण्याला वास येतो. तो वास येऊ नये म्हणून कुठल्याही प्रकारचा साधं कापड वापरलं तर सुद्धा चालतं. आणि
सूर्यप्रकाश त्या पाण्यावर पडू नये, कारण सूर्यप्रकाश पडला की कुठलाही जीव जगतो, त्यामुळे किडे जंतू वगैरे वाढू नयेत म्हणून आपण बंदिस्त टाकीमध्ये ते साठवावं. तर अशा पद्धतीने ते 2000 लिटर, त्यातलं एक कनेक्शन आम्ही किचनमध्ये घेतलंय, त्यामुळे डायरेक्ट किचनमध्ये आम्हाला वापरायला मिळत राहतं. आणि याचा जो ओव्हरफ्लो असेल तो अंडरग्राऊंड पाण्याची टाकी आहे पुढच्या व्हरांड्यामध्ये, तिथं ती 5000 लिटर टाकी आहे. तर त्यामध्ये साठवायला चालू करतो, ती ही टाकी भरते, त्याचाही ओव्हरफ्लो होतो आणि हे सगळं ओव्हरफ्लो झालेलं पाणी पूर्णपणे सगळं आमच्या बोरमध्ये जातं. बोर रिचार्ज झाल्यामुळे आम्हाला फायदा काय झाला, तर आत्ता जरी तुम्ही बोर खोललात तर 25 फुटावर पाणी दिसेल. आता ते सर्वांनी करावं लागतं, पण आमच्याकडे खूप छान ह्याचा उपयोग झालेला आहे आणि 25 फुटावर पाणी असल्यामुळे आम्हाला खर्चाला पण उपयोग येते. पण अनेक लोकांची मानसिकता मी पाहिलेली आहे, ज्यांचे बोर आहेत ना, माझं स्वतःचं बोर आहे, त्यामुळं मी कसाही वापर करतात. मग ते कपडे धुवायला असेल, गाड्या धुवायला असेल, काय असेल, म्हणजे अक्षरशः पाण्याचे लोट त्यांच्या अंगणामध्ये वाहतात. खरं म्हणजे जमिनी खालचं जे काही संपत्ती असेल त्या संपत्तीचा अधिकार त्या व्यक्ती, त्या बोरवर अधिकार त्या व्यक्तीचा असेल, परंतु त्यातल्या पाण्यावरचा अधिकार हा खरं म्हणजे त्या व्यक्तीचा नाही आहे. त्यामुळे त्यांना देखील हे एवढं सगळं पाणी वापरण्याचा अधिकार नाही आहे. एका बाजूला पाणी साठवणे, पाणी जिरवणे हे कुठल्याही परिस्थितीत करायला पाहिजे. शासनाने असा प्रयोग करायला पाहिजे, म्हणजे काय मोहीम हाती घ्यायला पाहिजे की प्रत्येकाच्या दारामध्ये किमान 20 फूट फक्त बोर काढायचा. त्याला केसिंग असते आणि त्याच्या छपरावरचं पाणी सगळं त्याच्यामध्ये, त्याला वापरण्याचा अधिकार असते. नुसतं फक्त बोर मारत जावं अंगणामध्ये आणि त्याच्यामध्ये ते पाणी साठवत जाऊ दे. दुसरं, आपण सांडपाणी वगैरे जे बाहेर सोडतो ते सगळं जमिनीमध्ये मुरलं पाहिजे. पूर्वी नुसत्या चरी होत्या आणि पाणी मुरायचं गटारी म्हणून, आता सगळ्या सिमेंटच्या गटारी झाल्या आणि त्यामुळं कुठेही पाणी मुरायचं थांबत नाही. मात्र कुठं स्लोप नाही आहे, जिथे ते पाणी तुंबतं आणि त्याचे दुष्परिणाम ते भोगावे लागतात. परंतु गटारी जोडताना जर जर मध्ये फटी ठेवल्या 2-2 इंचाच्या, तर पाणी जेवढं पाणी जमिनीची कुवत आहे तेवढं पाणी मुरेल, अतिरिक्त पाणी पुढे सरकेल. परंतु हे अशा पद्धतीने का अंमलबजावणी होत नाही याचं देखील मला नवल वाटतं. त्यामुळे एका बाजूला पाणी साठवले पाहिजे, दुसऱ्या बाजूला पाण्याची बचत पण करायला पाहिजे. कारण पाणी वापरताना देखील किती विनाकारण आपण करतो. म्हणजे टूथब्रश घासताना असेल, तोंड धुताना असेल, किंवा कपडे धुतलेलं पाणी आपण पुन्हा पुनर्वापर करू शकतो, भाजी धुतलेलं पाणी आपण पुनर्वापर करू शकतो. थोडंसं डोकं लढवलं ना, दैनंदिन सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय पाण्याच्या संदर्भात काय काय कृती करतो आणि ते वाचवता येईल की नाही, हे युद्ध पातळीवर अशा पद्धतीनं संपूर्णपणे मोहीम राबवल्याशिवाय आणि स्वतःपासून सुरुवात केल्याशिवाय या प्रश्नावर सोल्युशन निघणार नाही किंवा हे प्रश्न अधिकच वाढत जाणार आहे. तरी सुरू तर करायला पाहिजे सर. हां, बिस्लरी वॉटर बद्दल काय सांगा, बरेच लोक त्यांच्यापेक्षा माझं पाणी स्वच्छ आहे, कारण तिथे भ्रष्टाचार आहे. तुमच्यापर्यंत बिस्लरी वॉटर शुद्ध स्वरूपात येईल आणि त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या असतात ना पारदर्शी, त्या जर त्याला सूर्यप्रकाश पडत असेल तर थोडासा हे होतं, शेवाळ्यासारखं पाणी हे होत राहतं. सूर्यप्रकाश पाण्यावर पडू नये. आणि हे कशाला बाटल्या पाहिजेत आपल्याला. मी प्रवासाला जाताना देखील, म्हणजे घरी तरी आम्ही वापरतो, आणि घरी 26 वर्षामध्ये दूषित पाण्यामुळे होणारे जे आजार आहेत, मग ते उलटी होणे, पोटात दुखणे, संडासला लागणे वगैरे, हे आम्हाला कुणालाही झालेल्याचं आम्हाला आठवत नाही. मग इतकं असताना आपण हे का डावलतो. आणि प्रवासाला जाताना देखील आम्ही आमच्या घरचंच पाणी नेतो, म्हणजे त्या पाण्याच्या बाटल्यावर आम्ही विसंबून राहतो. किती खर्च आला करण्याला खर्चाचं वेगवेगळं आहे. म्हणजे समजा पाण्याची टाकी तर सांगतो नाही, आम्ही अगदी थोडं करत गेलो. अगदी मला फक्त 10,000मध्ये भागलं असेल माझं. पाण्याची तुम्ही टाकी कोणती वापरताय त्यावर अवलंबून आहे. पाईप जे आहेत पावलणे वगैरे ते तुम्ही कुठलं मटेरियल वापरताय त्याच्यावर आहे. आणि स्वतःच केले तर मजुरीचा खर्च पण वाचेल. म्हणजे तो व्हेरिएबल धरू आपण, म्हणजे 10,000पासून ते 30,000. आणि वरचा जो टेरेसचा आउटलेट आहे त्याच्यापासून तुमचा बोर प्लस टाकी हे किती अंतरावर आहे त्यावर पुन्हा तो खर्च कमी जास्त पडतो. पण ज्याला करायचे मनापासून इच्छा आहे ना, त्याने खरोखरच आमच्याकडे यावं, ते बघावं, आणखी सोपं वाटायला चालू होईल. फक्त चर्चेतून ऐकून काय होईल, हे कसं आपल्यातनं होणार,
ही जरा काळजी असते. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यानंतर अरे हे सोपं आहे, मी करू शकतो. आता आमच्याकडे अक्षरशः दरवर्षी हजाराने लोक भेटी देतात. अगदी कॉलेजची मुलं असेल, वेगवेगळे ग्रुप्स असतील, हे सातत्याने येत राहतात. आणि त्यामुळे त्यांना ते सोपं वाटायला चालू होतं. पण ते सोपंपणा प्रत्यक्ष कृतीत कुठं जातं ह्याचाच आम्हाला पुन्हा काळजी वाटते. मी डॉक्टर असित आठले. आम्ही पाणी वाचवण्याचं आणि पाणी साठवण्याचा प्रयोग जवळजवळ 30 वर्ष करतोय. तर आपल्याला सगळ्यांना वाटते की ही फार नवीन गोष्ट आहे, तर तसं नाही आहे. हे पुस्तक एक मी आणलेलं आहे, ते 1997 साली प्रसिद्ध झालेलं आहे. तर ह्यात त्यांनी एवढंच दिलेलं आहे की आपल्याकडे पूर्वीपासून पाणी साठवण्याची प्रक्रिया सुरू होती. म्हणजे राजस्थानमध्ये जिथं 100 mm पाऊस होतो तिथं लोकांना पाणी कमी पडणार नाही अशा रीतीने साठवणूक अजूनही केली जाते. आपल्याकडं 1100 mm पाऊस होतो आणि आज काय परिस्थिती आहे तुम्हाला माहीत आहे. तर ही जे काय सगळं आहे ही ट्रॅडिशनल गोष्टी आहेत, ती विसरायला लागलोय आपण. तर ते विसरू नका आणि अगदी अत्यंत कमी खर्चात हे सगळं होणं शक्य आहे. तर सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आता किल्ल्यावरचे पाणीसाठी डॉक्टर साहेब बघा की रायगड वगैरे गुहेच्या स्वरूपातच आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं त्याच्यावर ऊन येऊ नये अशा पद्धतीने केलेले आहेत. तर पूर्वी किल्ल्याच्यावर हीच सोय असायची. साधारण आपण असं बघितलं तर 1 mm पाऊस जर 1 स्क्वेअर मीटरमध्ये पडला तर ते 1 लिटर पाणी असतं साधारणपणे. आपल्याकडे 1100 म्हणजे तुम्ही गणित बघा केवढं होतं. आणि साधारण 4 महिने आपण पाणी साठवू शकतो आणि ते प्यायसाठी तरी नक्की होईल. खर्च हा फक्त त्या टाकीचा असतो. बाकी तुम्ही पाणी गच्चीतलं गोळा करून खाली सोडतच असतात, ते फक्त भरायचं आहे आपल्याला, एवढाच खर्च आहे. तर अत्यंत कमी खर्च लागतो याला. एक पाईप एवढीच गरज आहे, कुणीही ते करू शकतो. तर सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि विसरून जाऊ नका, कारण आता कदाचित उद्यापासून पाऊस सुरू होईल तर मग ते सगळं संपेल. चर्चा होऊन जाते. हे आपल्याला कायम करायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी बरेचसे मुद्दे अगोदर कव्हर झाले असावेत, मग मी काही जास्त बोलत नाही. हे फार किचकट आहे असे एक भ्रम तयार केला जातो नाही. आपला. या चर्चेतून आपला एक थोडा अतिशय कमी खर्च आहे. म्हणजे खरोखर एक नुसता छोटा पाईप घेतला आणि एक फ्लेक्झिबल पाईप लावला. मी कोणी येणार असेल तर मी दाखवू शकतो. बरेच विकार हे पाण्यामुळे करतात असं डॉक्टर म्हणा. आपण देखील डॉक्टर आहे. बरेच वेळा स्वच्छ पाणी प्या असं डॉक्टर पण म्हणतात. पाणी चांगलं उकळून प्या, असं म्हणतात. स्वच्छ पाण्याची काय व्याख्या सांगा. आता एक महत्वाचा विषय म्हणजे आमच्याकडे बरेच वर्ष फिल्टरच नाही आहे. आता रिसेंटली घ्यावा लागला कारण ते पाणी कमी पडायला लागलं. बरेच लोक ते आरो वाचायचं, ते फिल्टरच नव्हता, कुठल्याही प्रकारचा फिल्टर वापरत नव्हता. त्यामुळे आम्हाला काय होत होतं असं काहीच झालेलं नाही आहे. बरोबर आहे, कारण या पाण्यात बॅक्टेरिया असले तर फार बिघडत नाही, पण जे हेवी मेटल्स आहेत ती जर मिक्स झाली तर ती आपण काढू शकत नाही आणि खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेसनं ते स्वच्छ करावं लागतं. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घेणं खूप आवश्यक आहे. नुसते बॅक्टेरिया आले तर काही होत नाही, त्यानं पोट बिघडेल, औषधं देऊन बरे होतील. हेवी मेटल्स काढणं अशक्य असतं आपल्याला. फार मोठी प्रक्रिया आहे, त्याला अवघड प्रक्रिया आहे. त्यामुळं आपण हे पाणी जर प्यालो तर खूप फरक पडतो. ते तुम्ही एकदा पिऊन बघा, तुम्हाला चवीत फरक कळेल. हे बघ आता हा प्रयोग तर तुम्ही म्हटलं तसं करायला हरकत नाही ना. पाऊस सुरू आहे तोपर्यंत तरी पावणीला आपण ते लावून जर प्यायलं तरी काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. तसं 400-500 फूट खाली जर घोल मारली तर सुद्धा पाणी मिळतं. तर आम्ही सांगितलं की त्याचा गटार सगळं सिमेंट, त्या पद्धतीनं रस्ते सगळे आता सिमेंट, सगळ्या गल्ली गोळातले रस्ते सुद्धा सिमेंट. पाण्याचं जमिनीत पुनर्वलन होणार, पाणी मुरणार त्यासाठी शोष खड्डे म्हणतात तसे करणं सहज शक्य आहे. एक 4-5 फुटाचा खड्डा घेतला आणि त्याच्यात थोडेसे दगड आणि वाळू घालायची वरती की ते आपोआप फिल्टर होणार आहे आणि जमिनीत मुरणार आहे. यासाठी फार मोठा खर्चाची आवश्यकता नाही आणि अनेक जणांनी हे केलेलं आहे. कोल्हापुरात ह्या गोष्टी प्रयोग चालू आहेत. आम्ही असं नाव घेऊन सांगणार नाही, पण आमच्या समोर एकाने केलेला आहे हा प्रयोग. त्यांच्याकडं पाणी कमी पडत होतं बोरला. त्यांनी बोरमध्ये पाणी सोडल्यावर आता त्यांना ते पुरेसं पाणी मिळतं.
मग हा प्रयोग नक्की करायला हरकत नाही. खूप सोप्या गोष्टी आहेत, आपण त्या अवघड करून घ्यायला नकोय. फक्त सातत्य हा फार महत्वाचा भाग आहे. डॉक्टर साहेब यांनी मगाशी येण्यापूर्वी या बेंडेगिरीत राहतात, तर त्या म्हणतात की ते नैसर्गिक उमाळे, नैसर्गिक पाणी आहे. कोल्हापूरला एवढं आहे, हो आहे. त्यांना ते पाणी थांबवायसाठी प्रयत्न आहे. करावे लागतात खालून येणं. बरं, नवीन इमारती जिथं जिथं चालू हो, आहे ते म्हणतात. तिथं खाली सगळीकडे पाणी आहे. रुबाब करतात ना हे बैलगाडीवाले, ते बैल बघायचे. खूप चांगला एक विषय त्यांनी यातून दिला. मी डॉक्टर राजकुमार विश्वासराव बागल, पांजरपोळ संस्था. पांजरपोळ संस्थेमध्ये आता माझ्याकडे 350 जनावर आहे. तर त्या जनावरांना पाण्याचं प्रश्न मोठा आहे. पाणी भरपूर लागते त्यांना, आंघोळीला पाणी लागते, प्यायला पाणी लागते. आता उन्हाळ्यात तर एवढं वर्णपत्रा खाली तापत होतं, तरी त्यांना काय करायचं, पाणी आम्ही पाईपनं स्प्रेनं मारायचं. बोर एकदा चालू केला की ते 2-2, 3-3 तास बोर चालू राहायचा. मग ते पाणी सगळं गटरीतनं इकडे तिकडे व्हायचं. मग नंतर पाण्याचा प्रश्न आला. आमचे डायरेक्टर वसंतबाई शाह, त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की आता 350 जनावर आहेत, प्रत्येकांच्या पुढ्यात एक भांडा आहे आणि त्यात एक ती अशी जीप सारखी आहे, त्याच्यावर तोंड ठेवलं की त्यात पाणी येते आणि जेवढं पाणी लागेल तेवढं ते पितात. राहिलेलं पाणी ते परत आम्ही काय करायचं, बाल्डीनं दाखवायचं. मग एक जनावरांना उष्ट पाणी पित नाही, मग ती बाल्डी गटरीत ओतायची, दुसरं भरायचं. ह्या भांड्यांच्यामुळं आम्हाला एवढं झालं की त्याला 24 तास पाणी मिळालं. पण आम्ही कसं दुपारी दाखवणार, संध्याकाळी दाखवणार, इतर वेळी ताण लागली तर ते काय करणार. त्या भांड्यामुळे त्यांना 24 तास पाणी मिळालं. आणि जनावरं पाणी मारायचं, धुवायचं म्हणजे प्रेशरनं पाण्यानं. मग ते आम्ही स्प्रिंकलर बसवले सगळीकडं. त्या स्प्रिंकलरमध्ये दुपारचं 2, 3, 1ला चालू केलं की 3 वाजेपर्यंत. उन्हाळ्यात तर एवढा त्रास झाला जनावरांना ते ह्याचा हीटचा. मग त्यासाठी आम्ही ते हे केलं. तर आता आम्हाला का नाही, जे पाणी आम्हाला जेवढं लागत होतं 3-3, 4-4 तास मोटर चालू करायची, ते 1 तासच आम्ही मोटर चालू करतोय. तेवढं आम्हाला दिवसभर सगळ्या जनावरांना पुरतंय. त्यात आता पाणी टंचाई, यादवनगर, शावमिल कॉलनी, ती त्यांना माहीत आहे 100% पांजरपोळात पाणी मिळणार. त्याचं मग राहिलेलं पाणी आम्ही ते आमच्या तिथल्या लोकांना वगैरे आम्ही ते देतोय. सकाळी 1-2 तास आम्ही रिकामं ठेवतोय, त्यावेळी परिसरातल्या रहिवाशांना त्यांना आम्ही ते देतोय पाणी. तुम्ही आता फक्त हे सांगा, कुठल्या प्रकारचे प्राणी, म्हणजे मोठ्यातला मोठा प्राणी आणि लहान. आता माझ्याकडे सगळी म्हणजे मोठातल्या मोठात म्हणजे एक नंदी बैल मोठा असते बघा, ती आहे. आणि त्याच्यापासून लहानात लहान खार ती पण आमच्याकडे असते. सगळे फायर वगैरेवाले सगळे काय करतात, कुठं काय पक्षी कोल्हापुरात गाव दे, एवढा चिमणीचं पिल्लं जरी गावलं तर ते आमच्या पांजरपोळ संस्थेत आणून देते. मग त्याचा मला एक त्यात जास्त आवड आहे, त्यामुळे मी त्यांचं संगोपन वगैरे व्यवस्थित करून परत त्यांच्या आदिवासात सोडून द्यायला लागते. हे आता हे लाडके बैल एक म्हणतात, माझा लाडका बैल. होय. त्याला कधी सोडल्यानंतर कधी असं जाणवतो, जसं वृद्धाश्रमात भेटायला त्याचा एखादा मुलगा अशी क्वचितच आहेत बैल. आणि आता नवीन जे बैल असतात 2, 3, 4 वर्षाची, त्यांना ट्रेनिंग द्यायचं असते पळायचं कसं ते. आणि त्या ह्याच्यात ती तसे 50% बैल ती पडतात, पाय मोडतात, ती ग्राउंडवरनंच लगेच आमच्या पांजरपोळात आणून सोडतात. त्याला बाकी काय उपचार आम्ही कमीत कमी तुम्ही सरकारी दवाखान्यात जावा, एक्सरे काढा, काय फ्रॅक्चर झाले काय बघा, तिथून पुढे सगळं आम्ही खर्च करतो. दवाखान्यात नेऊन एक्सरे वगैरे काढून, जर पाय ते व्यवस्थित होत असला तर प्लॅस्टर, नाहीत तर ते कटसुद्धा काढून लागा. अशी पाय काढलेले सुद्धा माझ्याकडे भरपूर जनावर आहेत. एक वेगळं समाज. आपले जे शेण आहे ते कंपन्यांसाठी नाही, आता काय झालंय, शेतकरीच नेतात शेणखत. आता ते 800 रुपये टन आहे. इकडे आपले सोलापूर, विलापूर, सांगोला बिंगोला इथं त्या द्राक्षे बागांना, डाळिंबाच्या बागांनाच ते घेऊन जातात. हो. नाही, चारा येतोय भरपूर, कारण काय संस्था थोडी आता खरेदी करते. आता लोक शेती ती ऊस बीस करण्यापेक्षा आता चारा करायला, त्याला दर भरपूर यालाय. 400 रुपये 4000 रुपये टनानं मक्का, शाळू, ते हत्ती घास, हे सगळं ऊस 400 रुपये टनानं आम्ही घेतो. आता रोज 2-3 टन लागते आम्हाला. तुमचं ज्योतिबाच्या पायथ्याला शेती आहे? तिथं आहे, 500 एकर जमीन आहे. तिथलं जे वाळलं गवत निघते ते आम्ही ते आता इथून पुढं कापाय चालू करतोय. मोठे झालं ते वर्षभर 6 महिने पुरते. एक टाइम वाळला आणि एक टाइम
वल्ल देतो त्यांना. नमस्कार, मी उमाकांत राणिंगा. हा विषय इतक्या रंगतदार पातळीवरती चाललेला आहे आणि त्या संदर्भातली एक गोष्ट अगोदर सांगतो तुम्हाला की मी आता अलीकडं चरक संहिता नावाच्या आयुर्वेदावरच्या ग्रंथाचा अभ्यास करतो. त्याच्यामध्ये औषध निर्मितीची अनेक जे प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये वर्षाजल सांगितलंय. वर्षाजल अशासाठी सांगितलंय की भूगर्भातलं कुठलंही पाणी आपापले गुणधर्म घेऊन येतं. त्याच्यामुळे शिवाजी पेठेतल्या बोरचं पाणी आणि दुसऱ्या कुठल्या तरी भूमीचं पाणी त्या भूमीच्या असलेल्या गुणधर्मांना ते घेऊन येतं. त्याच्यामुळं औषधोपचार म्हणून जेव्हा करायचं असेल त्यावेळेला वर्षाजल वापरा. आता आपण डिस्टिल वॉटर वगैरे वापरतो, पण आपल्या पूर्वजांचं ज्ञान होतं. मग वर्षाजल कशातून तयार होतं तर बाष्पीभवनातून. मग आपण कृत्रिमरित्या बाष्पीभवन करून डिस्टिल वॉटरच्या बॉटल घ्यायला लागलो. पण त्यावेळेला चरकांच्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वीच्या काळामध्ये लोकांना माहीत होतं की पावसाच्या पाण्याला किती महत्त्व आहे. म्हणून औषध निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्या प्राचीन ग्रंथामध्ये वर्षाजल असा शब्द आलेला आहे आणि म्हणून पावसाचं पाणी किती महत्त्वाचं आहे हे प्राचीन काळापासून त्याची नोंद आहे. म्हणून अगदी महत्त्वाचा भाग आहे की पावसाचं पाणी हे कुठंही जरी तुम्ही गेला तरी एकसारख्या पद्धतीचं असतं. ते नैसर्गिक असतं, त्याची चव असते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे क्षार किंवा आवश्यक अनावश्यक अशा कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये मिसळलेल्या असत नाही. अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो पाण्याच्या संदर्भात. जेव्हा मी हरिद्वारला गेलो होतो त्याला मोठा पाऊस पडत होता आणि गंगेच्या पात्रामध्ये ते पाणी पडत होतं. पावसाचं आकाशातून पडणारं पाणी जेव्हा गंगेच्या पाण्याला स्पर्श करतं तेव्हा त्या पाण्याचं गंगाजल होतं आणि तेच पाणी 22 फुटावर पुढे जेव्हा रस्त्यावरती पडतं तेव्हा ते गटारीत जातं किंवा वाहून जातं. तेव्हा त्या पाण्याला गंगेचा स्पर्श झाला की ते गंगाजल इतकं पवित्र होतं. तसं आकाशातून पडणारं पाणी हे साठवलं पाहिजे. हा आता मगाच्या सगळ्यांच्या चर्चेतून आलेल्या मुद्द्याबद्दल एक हा मुद्दा मला सांगायचा होता की वर्षाजल हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्या प्राचीन लोकांनी जाणून ठेवलं होतं. म्हणून पावसाचं पाणी हेच सगळ्यात आवश्यक आणि उत्तम, आरोग्याला आणि सगळ्या दृष्टिकोनातून ते उत्तम आहे. आता कोल्हापूरचा आपण विचार करूया. कोल्हापूर पाणीदार नगरी किंवा जलाशयांची नगरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. माझ्याकडे 1867 सालचा कोल्हापूरचा नकाशा आहे. त्याच्यावरती सुधाकर काशीद यांच्या हस्ताक्षरामध्ये काही नोंद लिहिलेली आहे. तर त्या नकाशामध्ये 27 जलाशय कोल्हापुरातले आहेत. कोल्हापूर हे याच ठिकाणी का वसलं तर निसर्गतः कोल्हापूर पंचगंगेच्या काठावर वसले, पंचगंगेच्या एका विशिष्ट प्रकारच्या वळणावर आहे. त्यानंतर त्या वळणाच्या आग्नेय दिशेला असलेल्या अतिशय भक्कम अशा खडकाळ जमिनीवर आहे आणि निसर्गानं रेन हार्वेस्टिंगचा अत्यंत उत्तम असा साकारलेला नमुना म्हणजे कोल्हापूरची भूमी. जर जागतिक पातळीवर रेन हार्वेस्टिंगचा अभ्यास करायचा असेल तर नैसर्गिक कोल्हापूरच्या रचनेचा अभ्यास केला तर आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीची ती निसर्गानं घडवलेली रचना आपल्याला पाहायला मिळते. 27 तलावामध्ये पाणी जे जमा व्हायचं पावसाळ्यामध्ये ते 27च्या 27 तलाव पंचगंगेला कुठून तरी जमिनीच्या खालून किंवा जमिनीच्या वरून कनेक्टेड होते. त्या तलावामध्ये पाणी भरलं की ते पंचगंगेला मिळायचं. करवीर महात्म्य याला आपण पोथ्या पुराण म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. करवीर महात्म्यामध्ये म्हटले की कोल्हापूर नगरी ही 7 नद्यांनी वेढलेली होती. तर 7 नद्या आपल्याला पंचगंगेच्या 5 नद्या माहिती आहेत, त्याच्याशिवाय 7 नद्या कोल्हापुरात होत्या असं म्हटलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. पण जयंती, गोमती, संजीवनी, मयुरी, पंचगंगा, गौतमी आणि फल्गू या नावाच्या 5 नद्या कोल्हापुरात होत्या. करवीर महात्म्यामध्ये त्याचा उल्लेख आहे, नकाशामध्ये त्याचा उल्लेख आहे. आजही त्या नद्या अस्तित्वात आहेत पण त्यांना ओढ्याचं स्वरूप आलंय. मयुरी नदी कोणती तर मयुरीचं पंचगंगेच्या काठावरती आता आपल्याला जिथं घाट संपतो त्याच्या पूर्वेला एक मयुरेश्वराचं मंदिर आहे. त्या मयुरेश्वराच्या मंदिराचं स्थान सांगताना करवीर महात्म्यात काय म्हटलंय की मयुरी नदी जिथं पंचगंगेला मिळते तिथं त्या संगमावरती मयुरेश्वराचं मंदिर आहे. हा संगम कोणता तर सध्या दुधाळीचा नाला जिथं पंचगंगेत मिळतो ते दुर्दैवात अशा शब्दानं बोलायला 4-5 दिवसापूर्वी खुला झाला. त्या मयुरी नावाच्या नदीला आपण नाला करून टाकलं. जयंती नाला म्हणतो. शास्त्रीय दृष्ट्या त्या जयंती नाल्याचा अभ्यास केला होता. त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून लक्षात आलं की 700 मीटर प्रवाहाची लांबी कमी पडल्यामुळे त्याला ग्रॅम रिपोर्टमध्ये ओढा असा उल्लेख केला गेला आहे. 700 मीटर अंतर ते वाढलं असतं तर त्याला नदीच्या व्याख्यामध्ये बसलं असतं आणि त्याच्या आजूबाजूच्या जमिनीची सुरक्षा झाली असती.
ही जयंती काय करते तर संपूर्ण कोल्हापूरला जणू काय मिठीत घ्यावं, कवेत घ्यावं. नकाशा जर बघितला तर आपल्याला ते लक्षात येतं. त्याच्यामुळं कोल्हापूरच्या जमिनीमध्ये मुरणारं पाणी त्या तलावातून जेव्हा तलावाची मर्यादा संपेल तेव्हा बाहेर जाऊन पंचगंगेला मिळतं. ते पंचगंगेला मिळण्याचे जे मार्ग आहेत त्या प्रत्येक मार्गाला एका नदीचं नाव दिलंय. विल्सन पुलाजवळ जो प्रवाह मिळतो त्याला फल्गू नदी म्हटले. फल्गू नदी आपल्याला नाव फारसं माहीत नसतं, पण उत्तर भारतामध्ये पंचगंगेच्या चौपट आकाराची अशी एक मोठी महानदी आहे, तिचं नाव फल्गू नदी आहे. तर तिथल्या त्या नद्यांची नावं कोल्हापूरच्या या फल्गूच्या प्रवाहाला दिलं गेलं. रंकाळ्याचा पाट त्याला संजीवनी नाव दिलं. त्यानंतर दुधाळीच्या तलावाचा पाट त्याला मयुरी नाव दिलं. तर या नद्यांना पाणी पुरवठा करणारे किंवा या नद्यांच्यावरती अवलंबून असणारे जलाशय, आता मी उल्लेख केला 27 जलाशय. संस्कृतमधलं 13व्या शतकात रचलेलं करवीर महात्म्य जर वाचलं, माझ्याकडे त्याचं हस्तलिखित सुद्धा आहे, तर ते जर आपण वाचलं तर त्या काळामध्ये कोल्हापूर शहरामध्ये 700 जलाशय, 700 पाण्याचे उमाळे असलेले जलाशयाची नोंद त्याच्यामध्ये आहे. अर्थात काय आहे, प्रत्येक वाड्यामध्ये असणारी विहीर किंवा पाण्याचा उमाळा त्याला त्यांनी तीर्थाचं नाव दिलं. तीर्थाचं नाव दिल्यामुळं काय झालं, त्याच्याशी कुठल्या तरी ऋषीला जोडलं, कुठल्या तरी देवाला जोडलं, कुठेतरी शिवलिंग बसवलं आणि त्याचं पावित्र्य राखलं गेलं. पूर्वीच्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये धर्मशास्त्राबद्दल भीती असायची, त्याच्यामुळं त्या तीर्थाला जर त्या नदीला तीर्थ म्हटलं तर तिथं ती स्वच्छता केली जाते. पंचगंगेला आपण जर आई म्हणून बघितलं तर आपल्याला तिथं घाण करावीशी वाटणार नाही, पण एक पाण्याचा प्रवाह म्हणून म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये निर्माल्य टाकतो. त्याच्यामुळं त्या नदीला काय म्हणायचं, त्या नदीला काय मानायचं, त्या नदीच्याबद्दल आपल्या मनामध्ये काय सन्मान असायला पाहिजे, हा सगळा विचार आपल्या पूर्वासुरींनी करून ठेवलेला आहे, लिहून ठेवलेला आहे. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, हेच दुर्दैव आहे. त्याच्यामुळं कोल्हापूर नगरीच्या भूगर्भामध्ये प्रचंड पाण्याचा साठा आहे. ज्योतिबाच्या डोंगरच्या पोटामध्ये इतकं प्रचंड पाणी आहे की पाऊस जरी झाला नाही तरी सुद्धा वर्षभर त्याच्या झऱ्यातून पाणी वाहत असतं. त्याच्यामुळं करवीर नगरी याच्यामध्ये पाणी कमी नाही आहे, फक्त ते पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं जात नाही. मग अशी आणखीन एक मुद्दा निघाला की ज्यांच्या घरामध्ये बोर आहे तो म्हणतो की माझ्या खाजगी बोर आहे. माझ्या शाहूपुरी 6व्या गल्लीमध्ये जयंती नाल्याच्या काठावरच आहे, तिथं अनेक लोकांनी बोर मारलेले आहेत. सकाळी उठल्यानंतर रस्ता धुवून काढत असतात. गाडी धुण्यासाठी म्हणून सर्वसामान्य गरजेपेक्षा 10 पटीनं पाणी तिथं वापरलं जातं. सकाळ संध्याकाळ रस्ता धुण्यासाठी वापरलं जातं, म्हणतो माझ्या बोरचं पाणी मी वापरतो. पण मग त्याच वेळेला शेजारच्या घरामध्ये नळाला पाणी आलेलं नाही तर त्याला घागरी घेऊन फिरावं लागतं. त्याच्यामुळं एक ती मानसिकता सुद्धा बदलली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, पावसाच्या पाण्यामध्ये काय जिवंतपणा आहे ते आपण समजलं पाहिजे. ते या आठले कुटुंबाने आणि जे जाणून घेतले, उपयोगात आणले, प्रत्यक्षात आणले, तर चरकापासूनच्या काळामध्ये ही नोंद आपल्याला पाहायला मिळते की वर्षाजल हे सर्वश्रेष्ठ पाण्याचा प्रकार आहे. अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो. जयंती नदी हा उल्लेख जो करवीर महात्म्यामध्ये आहे त्याचा उल्लेख कसा आहे सांगतो. जयंती नदीचा पाण्याचा उपयोग हा देवसेनेच्या जखमा बऱ्या करण्यासाठी, देव आणि राक्षसांच्या लढाईमध्ये राक्षसांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी शुक्राचार्यांचा संजीवनी मंत्र वापरला जात होता. आणि जयंती नदीच्या नाल्याचं पाणी, जयंती नदीचं पाणी हे देवसेनेच्या जखमा बऱ्या करण्यासाठी वापरलं जात होतं. आता याचा साधा एक अर्थ असा आहे की जयंती नदीचं पाणी इतकं पवित्र आणि इतकं शुद्ध होतं की ते मेडिकल फील्डसाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी औषधी म्हणून वापरलं जात होतं. आणि याच जयंती नदीच्या काठावरती स्नान करणं, या नदीच्या काठावरचे मासे पकडणं, ते शिजवून खाणं, हे सगळं होत होतं एकेकाळी. मी स्वतः पाहिलेलं आहे. आज त्या जयंतीच्या काठावरती आपल्याला उभंही राहता येत नाही. तिथं असलेलं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये घाण येते. दरवर्षी जयंती नाल्याचा गाळ काढला जातो, 40% काढला जातो आणि 60% अजूनही तसाच त्या नाल्याच्या दोन्ही बाजूनं अस्तित्वातच आहे. तुम्ही तिथं प्रवाहाला 40% मार्गानं सोडून दिलेलं, 40% मार्गानं वाहण्याची परवानगी दिलेली आहे, 60% तसाच गाळ आहे. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आमच्याकडं कोल्हापूरच्या संदर्भात म्हणायचं म्हटलं तर कोल्हापुरात पाणी भरपूर आहे. कोल्हापूर ही जलाशयांची नगरी आहे, कोल्हापूर ही पाणीदार नगरी आहे. करवीर निवासींनी महालक्ष्मीनं वरदान दिले की इथं कसलाही दुष्काळ पडणार नाही. मग दुष्काळी वातावरण काय येतं तर ते आमच्या स्वतःच्या चुकामुळे येतं. आपण आपल्या अंतरंगात डोकावून जर स्वतःच्या चुका बघितल्या, त्याला डोळसपणानं सुधारण्याचा प्रयत्न केला तर कोल्हापुरात निश्चितपणे पाणी कमी पडणार नाही. धन्यवाद.
त्या चरक संहितेमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की त्या औषधाचे कॉम्बिनेशन करताना वर्षाजल, म्हणून तुमच्या डॉक्टरांना माहीत असणार आहे ते वर्षाजल हा शब्दच आपण फारसा वापरत नाहीये, पण चरक संहितेमध्ये 15 ते 20 ठिकाणी मी तो वाचलाय. मी आता चरक संहिता वाचायला सुरू केले तर त्यामध्ये लक्षात आलं की कुठल्याही ठिकाणच्या पाण्यापेक्षा वर्षाजल हे युनिक असतं. कोल्हापुरातल्या पावसाचं पाणी आणि मुंबईतल्या पावसाचं पाणी औषधासाठी एकच त्याचा परिणाम होतो, पण भूगर्भातलं पाणी मात्र शिवाजी पेठेतलं आणि मंगळवार पेठेतलं वेगळं वेगळं असतं. सर आपल्या इथे फिरंगाईच्या तळ्यात बघा, ज्याला खजूर नायटा ही झालेली ती मुलं अशी बुचकळायची. तो गंधकाचा परिणाम आणि येतो. ती फिरंगाई आता त्याला ते धार्मिक रंग असा म्हणजे ते सगळं जमिनीतले क्षार घेऊन येतं पाणी. भूगर्भातलं पाणी जमिनीचे क्षार घेऊन येतं, पण आकाशाचं पाणी आहे ना ते अमृतासारखंच असतं. म्हणून मी सांगितलं की गंगेच्या काठावर बघितलं की गंगेत पडतंय पाणी, गंगेच्या पाण्याला त्या आकाशातल्या पाण्याचा स्पर्श झाला की त्याचं गंगाजल होतं, आणि तेच पाणी 10 फूट पलीकडे रस्त्यावर पडलं की ते वाहून जातं गटारीत. तो अमृत स्पर्श झाला की त्याचं अमृतच होतं.